राज्यात सुरू झाला वादळी पावसाचा महातांडव। पुढील 3 तासात महाराष्ट्रात हाहाकार। दक्षिणेकडून 1000 किलोमीटर लांबीचं एक ढग आणि भयानक चक्रीवादळ महाराष्ट्रात घुसलंय। सावधान, आजची ही बातमी साधी समजू नका, कारण की स्वतः हवामान विभागाने 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइट फोटो जाहीर केलाय। त्याच्यामध्ये तब्बल 1000 किलोमीटर लांबीचं एक ढग महाराष्ट्राच्या आत शिरलाय। भयानक विजेचं वातावरण निर्माण झालंय आणि ज्यामुळे महाराष्ट्रात दुर्घटना घडतायत, ज्याच्या पोटात एक भयानक चक्रीवादळ आहे। होय, हे तुम्हाला खोटं वाटत असेल, पण काल सोलापूरमध्ये एक दुर्घटना घडली, ज्यामध्ये विजेचा इतका भयानक कडकडाट झाला की ज्यामुळे काही व्यक्तींचा दुर्दैवी अंत झालाय। ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली। लोकांनी हवामान विभागाच्या धोक्याच्या सूचनेला दुर्लक्ष केलं। काल सोलापुरातली घटना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडते आहे। विजांचा तांडव, भयानक गारपीट आणि वादळाचा वाराचा तडाखा या तीनही गोष्टी महाराष्ट्रात हाहाकार उडवणार। 8 दिवसापूर्वीपासून हवामान विभागाने धोक्याची सूचना दिली होती की या 3 तारखांना महाराष्ट्रात हाहाकार उडणार आणि अखेर आजचा तो पहिला दिवस उजाडलाय। पुढील 3 तासामध्ये 20 जिल्ह्यामध्ये भयानक चक्रीवादळ आणि उरलेल्या 16 जिल्ह्यात तीव्र गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। ही परिस्थिती सुरू झाली आहे कारण की महाराष्ट्रात सॅटेलाइटद्वारे फोटो आलाय आणि त्या फोटोमध्ये सगळं चित्र स्पष्ट दिसतंय। 1000 किलोमीटर वेगानं एक ढग जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात शिरतोय। काल सोलापूरमध्ये एक दुर्घटना घडली। तीच घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार अशी बातमी समोर आली। आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात भयानक आहे, कारण की आजची रात्र हवामान विभागाने अतिशय धोक्याची सांगितली आहे। कारण की 1000 किलोमीटरचा ढग जो आहे तो मॅपमध्ये दिसतोय, सॅटेलाइटच्या इमेजमध्ये दिसतोय, तो येताना आता दिसला आहे। त्याच्या पोटात समुद्रातलं बाष्प गोळा झाले आणि तो आता महाराष्ट्रावर तिप्पट वेगानं धडकतोय। आता फक्त 3 तास उरले। नुसता पाऊस पडणार नाही, तर जमिनीला भेगा पडतील। इतक्या भयानक विजा आणि गारांचा भयानक पाऊस पडेल आणि यासोबत येईल 120 किलोमीटर प्रति ताशी वेग। परिस्थिती इतकी गंभीर होईल की अक्षरशः दानादान उडेल। या बातमीला 15 वर्षापूर्वीची एक बातमी घडली होती। विदर्भ मराठवाड्यात देखील असाच हाहाकार उडाला होता। लोकांनी त्यावेळेस दुर्लक्ष केलं, पण अक्षरशः 15 वर्षापूर्वीची परिस्थिती आता पुणे रिपीट होत आहे। पहा, सध्या सुपर एल निनो नावाचा राक्षस जो आहे तो महाराष्ट्रावर बरसतोय आणि त्यामुळेच भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकारने एक तातडीची बैठक घेऊन कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिला तडाखा बसणार, पहिला टप्पा कोणत्या 20 जिल्ह्यात, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोणते 7 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात कोणते 8 जिल्हे याची यादी समोर केली आहे। 3 तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत। या 3 तारखांना आता मोठा महातांडव सुरू होतोय। याच्या तारखा देखील जाहीर झाल्या। पुढील 3 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। अवकाळी पाऊस ज्याने महाराष्ट्रामध्ये दानादान उडणार आहे। पहा, गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रात 2 टप्प्यात गारपीट झाली, काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजून थांबलेलं नाहीये। पण तेवढ्यात वैज्ञानिकांनी मोठ्या संकटाची घंटा वाजवली। एक फोटो आला, ज्या फोटोमध्ये विजेचा हाहाकार उडलेला दिसतोय। सोलापूरमध्ये काल अक्षरशः दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यानंतर ताबडतोब बैठक घेऊन दुसऱ्या टप्प्यातले म्हणजे आजचे 20 जिल्ह्यांची यादी जाहीर केली, जिथे आज रात्री अतिशय भयानक रेड अलर्ट देण्यात आलाय। 3 टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार। आज पहिल्या टप्प्यात 20 जिल्हे, उद्या दुसऱ्या टप्प्यामधले 8 जिल्हे आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यातले 7 जिल्हे। अशा जिल्ह्यांमध्ये भयानक विजासह गारपिटीचा प्रचंड मोठा धोका देण्यात आलाय। एक असा राक्षस जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आहे आणि ज्यामुळे 1000 किलोमीटरचं ढग जे आहे ते महाराष्ट्रावर त्या ठिकाणी बरसणार आहे। पहा, 10 किलोमीटर उंचीवर एक ढग आलंय। हे ढग इतकं वजनदार आहे की जेव्हा हे फुटेल तेव्हा पाण्याचा थेंब नाही तर बर्फाचे गोळे बरसतील। आता रात्री कुठल्याही प्रकारचा जो आहे तो पळायला देखील उशीर होणार आहे, अशा प्रकारची शक्यता इथे वर्तवण्यात येते। तर मग कोणते 20 जिल्हे आज पहिल्या टप्प्यात आहे, उद्या कोणते 8 जिल्हे आहे आणि त्यानंतरचे कुठले 7 जिल्हे आहे, हवामान विभागाने कुठल्या प्रकारे रेड अलर्ट, येलो अलर्ट कुठे दिलेला आहे, विजा सगळ्यावधी कुठे पडणार आहे, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय। तर सगळ्यात आधी आपण तारखा पाहूयात। कोणत्या तारखांना सरकारने काय सांगितलंय, कोणते जिल्हे सांगितले, टप्प्याटप्प्याने आपण माहिती घेतोय। पहा, अवकाळी पावसाचा तडाखा जो आहे तो सुरू झालाय। संपूर्ण महाराष्ट्राला आज रात्री तो झोडपणार आहे। तारखा जाहीर झाल्या। तर सरकारने तारखा ज्या सांगितल्या होत्या
त्या जवळपास उद्यापासून म्हणजे 20, 21, 22, 23, 24 आणि 25 साधारणपणे 5 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या यादीनुसार जिल्ह्यांमध्ये तडाखा बसणार आहे. मग हवामान विभागाने दररोज कोणते जिल्ह्यांना तडाखा बसणार याची सविस्तर यादी जाहीर केली. आपण सगळ्यात आधी यादी पाहणार आहोत. कोणत्या दिवशी काय काय कुठे घडणार, कुठे धोक्याची स्थिती निर्माण होणार याची क्रमाने माहिती घेऊ. आता आपण पाहूयात की कोणत्या जिल्ह्यावर निसर्गाचा कोप कशा पद्धतीनं कोसळतोय, हवामान अभ्यासक काय म्हणतात, महाराष्ट्राच्या चारही कोपऱ्यांमध्ये कसा तडाखा बसणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये नंबर लागणार, काय होणार, सगळ्या सविस्तर माहिती आपण आता इथून पुढे घेतोय. संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धोक्याचा इशारा देण्यात आलाय, कारण की वादळी वाऱ्यांसह विजेंचा कडकडाट जो आहे तो महाभयानक रीतीने महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. अक्षरशः दुपारीच काही ठिकाणी रात्र झाल्यासारखा अंधार पडला होता आणि ज्यामुळे हाहाकार उडाला होता. अक्षरशः विजा पडून चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झाल्याच्याही बातम्या आता समोर येत आहे. तर आता पहिला टप्पा कधी सुरू होतोय, तर पहिला टप्पा हा पुढील 2 दिवसाचा आहे. पुढील 48 तासामध्ये पहिला टप्पा आहे, त्यानंतर त्याच्या पुढच्या 48 तासात दुसरा टप्पा, त्यानंतर तिसरा. तर अशा पद्धतीनं 3 ते 4 टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हा हाहाकार उडणार आहे. आता पहा, हे ढग किती दिवस कुठे ठाण मांडून बसणार याची यादी आपण पाहतोय. आता हे सगळं पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ अजिबात बंद करू नका. आता पहा, पहिल्या टप्प्यातील जिल्हे जर आपण बघायला गेलं, पहिला मोठा तडाखा दक्षिण भागाला म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला बसणार. त्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये मोठा तडाखा बसणार आहे. कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर पन्हाळगड परिसरामध्ये मोठा ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर तिकडे पुणे, बारामतीमध्ये देखील यंदा साधी गारपीट नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट होण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला. आता पहिला टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये हेच ढग सरकणार नाशिककडे. नाशिक, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातला जिल्हा जळगाव, त्याचबरोबर धुळे, नंदुरबार या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये हे ढग त्या ठिकाणी हल्ला करणार आहे, जिथे ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगानं वारे वाहणार आहेत. ज्यामुळे जे कच्चे घरं असतील किंवा पत्र्यांची घरं असतील तर तिथे पत्रे उडण्याचा धोका त्या ठिकाणी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा जर शेतमाल शेतामध्ये पडून असेल तर त्यावेळी जरी झाकण ठेवलेलं असेल तरी देखील त्याला धोका त्या ठिकाणी वर्तवण्यात आला. त्यानंतर दुसरा टप्पा झाला की तिसरा टप्पा झाल्यानंतर चौथा टप्पा जो आहे तो विदर्भाचा आहे आणि 5वा टप्पा मध्य महाराष्ट्राचा असेल. आता तिसऱ्या टप्प्याची जिल्ह्याची नावं जर बघायला गेलं तर मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागात 21 एप्रिलपासून एक मोठ्या प्रमाणाचं वातावरण तयार होते. 2015 मध्ये अशाच प्रकारचा एक वादळी पावसाचा आणि विजांचा कडकडाट झाला होता, त्यावेळेस देखील अशी चर्चा झाली होती. तर आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये 21, 20, 21, 22, 23, 24, 25 म्हणजे 25 तारखेपर्यंत एक प्रकारे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आता मागच्या वेळेसही हवामान अंदाजाने जे आहे ते सांगितलं गेलं होतं आणि त्याच्या मागच्या हप्त्यातही पाऊस झाला होता. तर आता तुमच्याकडे काय स्थिती आहे, तुमच्याकडे आज पाऊस पडलाय का, तुमच्याकडे गेल्या 2 दिवसात कसं वातावरण निर्माण झालं हे कमेंट करायचं आहे. पहा, हवामान विभागाचा जो अंदाज असतो तो एक अंदाज असतो, म्हणजे ती केवळ एक शक्यता असते, पण वातावरण कधी आपलं बदलू शकतो, निसर्ग कधी आपला रंग पलटू शकतो. त्यामुळे तुम्ही नेमका कमेंट करायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे. तुमच्याकडली परिस्थिती जिल्ह्यासहित तुमची त्या ठिकाणी कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.